बसून बसून आलेला कंटाळा तो मोबाईलवर काहीतरी करत आहे. आपली ट्रेन आहे 9 12 10 11 12 3 तास लागतील आपल्याला जायला. कंटाळा आलाय. 8:35 तुमचा बघा बायसेप मारते कारण त्याची जिम सुटलेली आहे 2-4 दिवस. तर तो बघा काय कशाने बायसेप मारते. आणि हिपहॉपचा डान्स सुटला आहे म्हणून ती डान्स करून दाखवते बघा. चल जमुरे दाखव डान्स स्टेप डान्स दिवस म्हणून ती एक स्टेप मारत आहे बघा कशी. दाखव कुठली तरी मार एक. तर मागव मार स्टेप मार कुठली तरी एक स्टेप दाखव डान्सची. आता आपल्याला भेटलेली आहे कन्याकुमारी एक्सप्रेस आणि आपण जनरलचा डब्बा म्हणजे जनरल तिकीट काढलेले आहेत आणि चाललेले आहेत पण स्लीपरसारखे झोपून चाललेले आरामात. आमची गँग आलेली आहे बघा आणि हिला फोटोच पाहिजे असतात नुसतं फोटो पाहिजे असतात. आमची गँग तर उतरलेली आहे. चला 3 तासाच्या प्रवासानंतर आपण उतरलो कन्याकुमारीला आणि कन्याकुमारी आल्यावर हवा एकदम वेगळीच आहे. थोडीशी थंडी आहे आणि फ्रेश आहे. म्हणजे जसं आपण रामेश्वरमला गेलेलो वेगळाच फील होत होता आणि इकडे आलो अजून वेगळा फील होत आहे. जरा भारी वाटतं एकदम खतरनाक. आला बसा पुरं म्हणे ती आला पुरं बसव तर माग सापडला आणि आता इथं बसवला. हसायला मध्ये आलं बघा कसं आतमध्ये आलं असते आणि रूम बघा. रूम बघा आणि घेतलेले तुम्ही बघा आणि फक्त 1 तासानंतर नजारा दाखवतो रूमचा. असलेला आहे नजारा बोलल्यावर डेंजर. चला तुम्हाला बोललो काय थोडा 1 तासात रूम बघा हे बघा. आणि मिलन मॅगी बनवते आणि व्हिडिओ काढायला ते आला ठेवलाय रितेशला. बाकी मी बनवली मी रितेशनी आणि फक्त व्हिडिओ काढायसाठी मिलन आला. काय लसूण तुरी सोडलीस आय मिलन. चला रेडी तर आपण झालेलो आहोत. रितेश पण रेडी झालेला आहे आणि जाणार आहोत. पण आता आपण टेम्पलमध्ये नाही जाणार. आपण वेगळ्या टेम्पलमध्ये जाणार आहोत. त्याचं नाव एकदम डिफरंट आहे. नंतर बाहेर गेल्यावर समजेलच तुम्हाला. बोलता येतच नाही मला. ताई मॅगी बनवली आहे. स्पेशल मॅगी आम्ही खाल्ली आणि आता ताईने कुठले बनवले यो बोलला. ताईने बोलतो लोकल मॅगी बनवली तेच ते स्पेशल बनवले. हा तसाच बोलला यो. मंदिर आणि स्टॅच्यू आपल्याला इथूनच दिसायला लागलेला आहे. तो बघा तुम्हाला दाखवतो मागे बघाच आहे स्टॅच्यू आणि स्टॅच्यूच्या मधून चला चला बिर्याणी चला आता इथून नागरकोलीला बस भेटणार. आम्ही थोडंच रूमच्या वरती आलो आणि आम्हाला बस इथे भेटणार आहे नागरकोलीसाठी. आणि सुचिंद्रम बघू शकता तुम्ही. सुचिंद्रम 12 किलोमीटर आहे. सुचिंद्रमसाठी आपल्याला बस भेटलेली आहे आणि आता बसचा प्रवास म्हणजे
आरामात प्रवास, काही टेन्शन नाही. किती दिवसात ना बसवत बसलोय आज, कसं भारी वाटते नाही. स्वस्तात स्वस्त झाला, त्यामुळे बसचा प्रवास बघा किती स्वस्त आहे. 100 रुपयात 8 जणांचं काम आणि बसायला पण एकदम मस्त जागा. असं नाही की चपचपून बसवा, चपचपून म्हणजे असा एका रिक्षामध्ये 4 जण ॲडजस्ट करून बसा असं काहीच नाही. मैत्रिणींना कॉल केल्यावर कसला खुश झालाय बघा. हाय जन्नत, कसला खुश झाला. अरे सुधारणाची बातच नाही. जन्नत जुबेर. कसला हसले बघा. इथेच वराडला ठेव. गाणं नको दाखवू, ते खूप इम्पॉर्टंट आहे. चला आलेलो आहोत आपण आता सुचिंद्रवला आणि तिथून जाऊ मंदिरात. तर थोड्याच पुढे आल्यानंतर आपल्याला दिसते पाण्यात मंदिर. पाण्यात एकदम क्लासिकल मंदिर. हे बघा मंदिर कसला भारी आहे. आतमधला व्हिडिओ काढायला भेटेल का नाही माहिती नाही, कारण आतमध्ये फोन अलाउडच नसतो. आणि मंदिराचे बाहेरच बघा कसला रथ सजवलेला आहे. तो यात्रेसाठी सजवलेला असतो. आपण बघितली असेल यात्रा जगन्नाथपुरी जोडली, कसा रथ असतो मोठा. तसे 2-3 रथ आहेत, एक नाही. इकडे समोर अजून एक रथ आहे, मी दाखवतो तुम्हाला, थांबा. बघा रथ, बघा रथ. अजून एक इथे एक रथ आहे. कसला रथ भारी वाटतो बघा. भारी. तर चला जाऊया मंदिरात. मंदिरात आतमध्ये जायला शर्ट काढायला लागतो आणि शर्ट काढलेला आहे. आणि हे बघा मंदिर तर भारीच आहे. अजून पाया पडून आलो आपण. मंदिर तर एकदम भारी आहे आणि मला तर खूप आवडलं आहे मंदिर. क्लासच एकदम भारी. बाहेरनं पण जेवढा भारी वाटतो ना, आतमधून पण तेवढाच भारी आहे. आणि मंदिराच्या आतमध्ये फोन अलाउड नाही, त्यामुळे व्हिडिओ काही काढला नाही. आणि आतमध्ये जायला टी शर्ट काढावा लागतो. साऊथमध्ये 50%च्या जास्त मंदिराच्या आतमध्ये टी शर्ट काढावाच लागतो. तर आता निघूया इथून. निघाल्यावर सनसेट पॉईंट भेटेल की नाही माहिती नाही. बघूया सनसेट पॉईंट भेटतो की नाही भेटत. काय करायचं, बघायला तर लागेलच. कारण इथून आपल्याला जायचं परत कन्याकुमारीला. आपण बसवर डिपेंड आहे, बस भेटते की नाही. चला तर आपला त्याची शाळा सुटलेली आहे आणि सगळे चाललेले आहेत. हे बघा सगळे चाललेत. आणि आपल्या समोरच इथे बस स्टँडच्या तिथे त्यांची स्कूल आहे, त्यामुळे ते चाललेले आहेत आणि आपण पण चाललेलो आहोत. चला जाऊया. ताई हसते नुसती. तो आलेला त्याला व्हिडिओ घेतला म्हणून ताई नुसती हसते. पागल आहे पागल. बस आलेले आहे. चलाय लवकर. वाटते बसमध्ये आल्याचा प्रवास. आणि बघा किती गर्दी. आम्ही उभं राहूनच चाललो. सगळी म्हणजे फुल गर्दी आहे, फुल गर्दी आहे. चालत सनसेटचा व्ह्यू बघायला. ताईने डायरेक्ट मला चमटवला असतं. चमटवलं म्हणजे लय बेकार चमटवला असतं. तो उभी घेते, मी आडवी घेते. तो उभी कशाला घेते काय माहिती. बाबा तर चला आपण जाऊया बसमधनं. तर उतरलो आणि मिलन धावत चाललाय. पहिल्यांदा मिलन धावतोय, पहिल्यांदा बघितलाय ना. आता आपला आले डुले इतका डेंजरस. बघा कसला धावत चाललाय. चला जाऊया, समोर दाखवतो तुम्हाला व्ह्यू. मिलन कसलं धावतोय बघा. आणि मी त्या बोलतोय काय आपल्या इथं कधी सनसेट होत नाही, म्हणून कन्याकुमारीत तू एवढा धावतोस का सनसेट बघायला, असा बोलतोय तो. मिलन नुसता व्लॉग करते. काय गिअर लागला का माहिती. मला 100% डाऊट येते. कुठली तरी पोर बोलली 100%, त्याला कुठली तरी पोर बोलले तू ब्लॉग बनव, म्हणून तो ब्लॉग बनवतो. बाकी दुसरा तू म्हणाव कधीच काय नाही. फोटोचा म्हणाव नाही घे, तो ब्लॉग. हे बघा आम्ही सगळेजण आलेलो आहोत आणि आता हिपहॉप बोलणार. कुठे चाललोच, कशासाठी कशासाठी सनसेट बघायला चालू. आपल्या घरी होत नाही, आपल्या इकडे होई नाही. कोण कोण चला जाऊया आपण.
सगळ्यांच्या भाषा बोलले गोळा करत हे लोक आले सनसेट बघायला, पण सनसेट होणार नाही कारण त्याच्या ढगांच्या मागे तो लपलेला आहे, त्यामुळे पूर्ण गोल दिसतच नाही. दुसऱ्या ढगांच्या मागे दिसते. हे बघा तुम्हाला दाखवतो. सनसेट पॉइंट तर बघितला आणि आता चाललेलो आहोत आपण रूमवर कशाला काय नाही, रेस्ट होऊन परत इथे यायचं आहे कारण इथे मस्त वाटतं, फिलिंग भारी वाटते. आणि नितेशला काहीतरी बोलायचं आहे. बोलू द्यायचे नाही. मला राजाने धमकी दिले, सेनापती जेव्हाच बोलणार जेव्हा राजांची ऑर्डर असेल तेव्हा, त्याशिवाय सेनापती ऑर्डरचा शब्द काढू शकत आता नाश्ता करायचा होता. नाश्ता इथं डेंजर आहे. भजी ते पण कसले फ्लावरचे, केल्याचे, मस्त मस्त भजी आहेत. टेस्ट पण मस्त होती. टेस्ट केला भारीच होती. चला, साडीचं काय आता आता पत्ता नाही, पण आम्ही गेलोय साडी घ्यायला. हिला तर आता पत्ता आहे तरी बघा असं नाही. ताईचे भरोशावर ताई बोलेल ती पूर्ण दिशा. क्लास साडी म्हणजे एक नंबर आहे. 4 पीस अंकल. कसली साडी आहे, एक नंबर. साडे घाल बनवायला ते दाखव. साडी घ्यायला मिळलं नाही. मस्त मी चॉईस भारी आहे. ताईने चॉईस केलेली आहे. क्लास एकदम. 10 साड्या घेतल्या मिळून एकट्याने 8 साड्या घेतल्या. बेकार म्हणजे बेकार. 8 आयटमीना 8 साड्या. म्हणून सांगते कशाला एवढी लफडी करायची. त्याने एकच घेतली, एकच आहे त्याची. चार्जिंग तर आपली झाली. जाता जाता मोबाईल स्विच ऑफ झाला आणि चार्जिंग काहीच नाही राहिली. त्यामुळे आम्ही आलो नंतर जेवायला, थोडा रेस्ट करून. यो हिप हॉप यो जाम जेवतो. यो 4 वेळेला भात घेते रे, ताईना उडवतो जेवण. जेवण आलो आणि मस्त वॉकला आलो. ते बघा याच्या पुढं काहीच नाही. डायरेक्ट टोक दिसतो ना इंडियाचा मॅपमध्ये, तो परफेक्ट त्याच टोकावर आम्ही आहोत. आणि त्याच्यानंतर काहीच नाही. कालोखात तर काही दिसणार नाही तुम्हाला, काही दिसणार नाही. पण फिलिंग ऑसम.